मित्रांनो, ऑर्गॅनिक ह्युमिक ॲसिड तयार करण्याची एक सोपी पद्धत तुम्हाला सांगत आहे, जी मी नेहमी वापरतो. हे आपल्या घरामधले किंवा कार्यक्रमामध्ये वगैरे जे काही उरलेलं जे खरकट असेल, ते खरकटं घेऊन हा खताचा ढीग आहे. हा आपल्या देशी गाईच्या शेणाचा खताचा ढीग आहे. या खतामध्ये याला एका विशिष्ट अशा जागी याला त्या खतामध्ये पूर्ण असं मुजवून घ्यायचं आहे. याला पूर्ण असं हे मुजवून घ्यायचं आणि फक्त शक्यतो काळजी घ्यायची की याला कुत्री वगैरे याला ह्याच्या भोवती जरा हे करतात, त्यामुळं ह्याच्यावरती जास्त जाळी वगैरे टाकून घ्यायची काहीतरी, किंवा काटे वगैरे अशी टाकून घ्यायची. आणि बरोबर 7 दिवस 7 दिवसानंतरनं हे खतासहित इथं जे काय हे कुजलेलं असतं हे घ्यायचं उकरून आणि 200 लिटरच्या बॅरलमध्ये हे टाकून सोडायचं. आणि जर ड्रीप असेल तर ड्रीपच्या साहाय्यानं किंवा पंपाच्या साहाय्यानं हे तुम्ही 1 एकरासाठी सोडू शकताय. आणि याचा रिझल्ट हा 100% आपल्याला जे काय आपण लिक्विड ह्युमिक ॲसिड वापरतो आहे त्याच्या बरोबरीने किंवा इव्हन त्याच्यापेक्षाही चांगला याचा रिझल्ट आहे. तुम्ही स्वतः हे करून बघा आणि जर करून बघितला, तुम्हाला जर रिझल्ट आला तर कमेंट करून सांगा, जेणेकरून इतर शेतकऱ्यांचा पैसा वाचेल. आणि जर तुम्हाला रिझल्ट नाही आला तरी कमेंट करून सांगा, जेणेकरून इतर शेतकऱ्यांचा वेळ वाचेल. तर हा प्रयोग तुम्ही करून बघा. फुकटचा प्रयोग आहे. घरामध्ये उरलेलं खरकटं असेल ते फक्त खतामध्ये पुरून ठेवायचं. 7 दिवसानंतरनं त्या खतासहित ते सगळं घेऊन एका बॅरलमध्ये टाकून हे सोडायचं. हा एकदम सोपा प्रयोग आहे. तुम्ही करून बघा आणि कमेंट करा.